स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बुवाची सौंदती तालुका रायबाग येथील सुपुत्र सुधीर गणपती देसाई यांनी भारतीय लष्करातील 17 वर्षाची सेवा पूर्ण करून गावी परतल्याने गावात उत्साहाचे वातावरण होते. बस स्थानकाजवळ ग्रामस्थ व निवृत्त सैनिक संघटनेतर्फे त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या वाहनातून गावातील प्रमुख मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. देशसेवेत दीर्घकाळ कार्य केलेल्या आपल्या जवानाचा सन्मान करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महत महाराज मठामध्ये आयोजित सत्कार समारंभात सुधीर देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास ओंकार आश्रमचे शिवशंकर स्वामीजी व मातोश्री भ्रमराभिका देवी यांचे दिव्य सानिध्य लाभले. स्वामीजींनी मार्गदर्शन करताना सैनिक ही राष्ट्राची खरी भक्ती आहे. रणांगणात जीव धोक्यात घालून सेवा करणारा प्रत्येक जवान देवतुल्य आहे असे सांगितले. सत्कारानंतर सुधीर देसाई यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, गावकऱ्यांचे प्रेम आणि कुटुंबाचा पाठिंबा हेच माझ्या सेवेमागचे बळ होते. आज मिळालेला सन्मान आयुष्यभर अविस्मरणीय राहील अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमास सौंदती निवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष काकासाहेब देसाई, उपाध्यक्ष कृष्णा माने, रायबाग सैनिक संघटनेचे अध्यक्ष मंजुनाथ कमलाक्षी, उपाध्यक्ष शिवानंद दांडापुरे, अथणी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शिवमलप्पा कुरळी, चिकोडी तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र माने तसेच सौंदती ग्रामपंचायत विकास अधिकारी SS न्यामगौडर उपस्थित होते. यावेळी रमेश कल्याणी, महेश लोटे, सचिन लोटे, निलेश जाधव, प्रदीप देसाई, पोपट देसाई, रतन शिंदे, कल्लू भिष्टे, सदाशिव भिष्टे, शंकर भुई, विलास जाधव, प्रफुल्ल पाटील, मारुती भिष्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. ಶ್ರೀ ಶಿವಶಂಕರ ಸ್ವಾಮಿ ಜಿ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ತಾಯಿ ಅವರ ತಂದೆಗೆ ನಾನು ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತೇನೆ. ನಾನು 17 ವರ್ಷ ಭಾರತ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಮಾಡಿ ಈಗ ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆರಾಮವಾಗಿ ರಿಟೈರ್ಡ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಮತ್ತು ಈ ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.